शिवा म्हणाला, राज बोलावलं घातल्याची. राजे म्हणाले, ओ शिवा, आम्ही असं ऐकलंय की तू आमच्यासारखं दिसतोस. आम्ही फारच ऐकलंय. आज आम्हाला प्रत्यक्ष पाहायचं आहे. आत्ता झालो जी. असं म्हणून शिवा आत गेला आणि राजांचाच वेश परिधान केला आणि राजांसारखाच मिशीला पी देत राजांच्या सामने आला. कसा दिसतो जी? राजे बघतच राहिले. राजे म्हणाले, अरे शिवा, आरशात आमचा रूप पाहिल्याचा भास होतो शिवा. तसा शिवा म्हणाला, राज, मग तो सिद्धीने मला ओळखायचा नाही. राजे तप्त झाले. राजे म्हणाले, तुला कसं कळलं की आम्ही तुला आमचं रूप घेऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहे ते? तसा शिवा म्हणाला, राज, तुमच्या संगतीने इतकं दिसू राहिली ती उगव आहे. या की विडा, जाऊन भेटतो की त्या सिद्धीला. राजाने शिवाला कडकडून मिठी मारली, कारण राजाला माहित होतं की यावर शिवाशी पुन्हा भेट नाही. राजाने सिद्धीला निरोप पाठवला, आम्ही तह करायला तयार आहोत. तसा सिद्धी म्हणाला, अब आया वो दक्खन का चूहा हमारी मुट्ठी में. हा 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 हा. शिवाजी शरण येणार या वार्तेने सैनिक बेसावध झाले. राजांनी याचाच फायदा घेतला. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या तयार केल्या गेल्या. एका पालखीत स्वतः राजे बसले आणि दुसऱ्या पालखीत बसला शिवा काशीद. राजांची पालखी आडवाटेने विशाळगडाकडे जाणार होती, तर शिवाची पालखी सिद्धीच्या भेटीला. सिद्धी वाटच पाहत होता. पालखी आली. सिद्धी म्हणाला, आओ शिवाजी आओ. शिवा पालखीतून खाली उतरला. गळा भेट झाली. शिवाचा पाय आत पडणार. तेवढ्यात फाजल खान म्हणाला, हुजूर, ये शिवाजी नहीं हो सकता, ये शिवाजी नहीं हो सकता. त्यावर सिद्धी म्हणाला, तुम कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं है? त्यावर फाजल खान म्हणाला, हुजूर, मैंने देखा है शिवा को.